कालचा विषय डॉक्टर अपर्णा बेडेकर यांनी ज्ञानेश्वरीची अपूर्वता असा विषय म्हणला होता आणि आज संगीत सेवा आपल्याकडे आहे. जानेवारी महिन्याचा तिसरा रविवार जो आहे तो आपला वर्धापन दिन असतो संगीत सेवेचा. गेली जवळजवळ 40 वर्ष आपण दर रविवारी तो संगीत सेवा करतो. कदाचित त्या कलाकारांना माहीत नसेल, सगळ्या कलाकारांनी लक्ष ठेवा, आपल्याकडे दर रविवारी संगीत सेवा होते आणि या व्यासपीठावरती फक्त नवीन जे कलाकार आहेत ज्यांना कुठे व्यासपीठ नाही त्यांच्यासाठी हे कलाकार आहे. आम्ही त्यांना काही देत नाही, फक्त आम्ही श्रोते देतो आणि त्यांनी इथे सेवा करायची. आणि गेले जवळजवळ 40 वर्ष ही दर रविवारची सेवा चालू आहे. खूप मोठे मोठे दिग्गज कलाकार इथे काम केले आणि आमच्या सप्तशिवांना नेहमी म्हणतात इथे जो येतो ना तो शास्त्रीय आणि पंडितापर्यंत जातो. म्हणजे शोधकावी शेट्टी असतील किंवा आपला आठवीला अंगीकर असतील, तनय अंगीकर असतील, बरेच जण इथे येऊन गेलेले आहेत. त्यामुळे सगळे मोठे मोठे कलाकार इथे आले. तरी त्यांनी असं म्हटलं नाही पेटलाकारांसारखा जो आहे तो इथे इकडे आले सेवा करून गेले. फक्त रविवारची हा जो आहे तो आपला जो आहे तो वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. वर्षातून आपण जानेवारी महिन्यातला एक जो रविवार आहे तो तिसरा दोन्ही करायचो, पण आता आपला हा तो प्रधान दैवत असतो आणि त्यामुळे मग या उत्सवाला जोडून आपण हा कार्यक्रम देतो आणि म्हणून आज तो या रविवारी आलेला आहे. तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी मंगेरातर्फे मंगेराचे विश्वस्त आमचे कर्मचारी आणि सर्व डोंबिवलीकर जे रसिक या ठिकाणी आले त्या तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करते. छान तुम्हा सगळ्यांना बाप्पाचा भरपूर प्रसाद मिळावा. आता नवीन आहे तुमची छोटीशी संस्था, आत्ता वेळ लावलेला आहे, भरपूर त्याचा मोठा होऊ दे, त्यांना सगळे कलाकार खूप मोठे व्हाल असा प्रसाद बाप्पाने द्यावा असं बाप्पाच्या ठिकाणी प्रार्थना करते. उद्याचा जो आहे फक्त सांगते, उद्या प्रक्षाळ पूजा आहे. प्रक्षाळ पूजेला सगळ्यांनी दर्शनाला मुद्दाम यावं. ज्यांना शक्य असेल त्या ठिकाणी प्रक्षाळ पूजा हा विधीत बऱ्याच जणांना माहीत असतो. उद्या बाप्पाचा जो आपला गणपती दोन मूर्ती त्याला बाहेर काढलं जातं सगळ्या फळांच्या रसाने, नंतर पंचगव्याने, त्याचबरोबर पंचामृताचा त्याला अभिषेक केला जातो. त्याचं सगळं शीर उतरवला जातो. 20-22 जवळजवळ औषधांचे काढे बनवून त्याला स्नान घातलं जातं आणि तो अधिकार भक्तांचा आहे. उद्या बाप्पाला आपल्या रांगोळ घालायला मिळणार आहे. ज्यांना येणं शक्य असेल त्यांनी नक्की या. आणि त्यानंतर उद्याचा शेवटचा जो समारोपाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीची गुरुवंदना सद्गुरुवंदना हा विषय म्हणणारे डॉक्टर धनश्री लेड. यानंतर मात्र मी सूत्र जे आहे ते सगळे जे संगीतप्रेमी आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करते. आता मध्ये आम्ही कोणी येणार नाही, संपूर्ण संगीत सेवा आपण सादर करा. हरिओम दर्शन. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ जो निर्गुणाचा. नमो शारदा सर्वारवाचा गमो मंत्रान गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे गणरायाला वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, रामरायाला वंदन करते, आपणा सर्वांना वंदन करते, समस्त देवतांना वंदन करते आणि आजच्या भजन संध्येला आपण सुरुवात करत आहोत. विविध भावरंगांनी शब्द फुलांनी भक्तिगंधित भजन संध्या आम्ही संगीत प्रेमी सादर करते. वी आर म्युझिक पीपल्स. डोंबिवलीच्या रसिक जनांसाठी मनोभावे गुंफली आहे. जेव्हा ज्येष्ठ गायकांनी
ही भजनं गायली आहेत त्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गायकांना आम्ही सारे वंदन करतो आहोत. आम्ही डोंबिवली पश्चिम फ्रेंडशिप सोसायटीमध्ये 39 वर्ष राहतो. आता पोटासाठी चेंबूरला गेलो असलो तरी पोटासाठी इथे आलेलो आहे आणि येतो आहोत. आधार कार्डावरचा पत्ता बदलला नाही आहे. जगात कुठेही जावं, कुठेही परदेशात जा, जगाच्या पाठीवर कुठेही जा, एक तरी डोंबिवली तर भेटतोच भेटतो. आणि ओळख काय सांगतो, मी तुम्हाला पाहिले कुठेतरी, हा गणपती मंदिरात पाहिलं आहे. गणपती मंदिर ही डोंबिवलीकरांची खरी ओळख आहे. मनुष्य ना 5 पातळ्यांवरती जगत असतो. एक वैयक्तिक, कौटुंबिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, सामाजिक या 5ही पातळ्यांवरती डोंबिवलीकरांना उन्नत करण्यासाठी गणपती मंदिर हा गजानन गेले 100 वर्ष त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचा उत्कर्ष होत आहे. या शंकाच नाही. ह्या गणपती मंदिरामध्ये जे अनेक आपल्या भारतीय सनातन संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी गेले 100 वर्ष अनेक उत्सव राबवले जातात, अनेक प्रकल्प केले जात आहेत. आजही ते करत आहेत आणि आता ते जगप्रसिद्ध झालेले आहेत. जशी आपली शोभायात्रा म्हणा, आज जयंतीवरती फार लोक अनेक टीका करतायत. शंका येते, भीती वाटते की हे कुठे जातील. ज्यांना फार भीती वाटते ना जयंतीची, युवकांची, त्यांनी आमच्या डोंबिवलीमध्ये येऊन पहा, दिवाळीमध्ये येऊन पहा, दसऱ्याला काय अख्खी डोंबिवली सुंदर युवकांनी आपल्या भारतीय वेशामध्ये सजलेली असते. काळजीच नाही अशी ही आमची डोंबिवली आणि त्याचं सगळं श्रेय इथल्या विश्वस्तांना जातं यात शंकाच नाही. शाळा सोडून, कॉलेज सोडून साधारण 20 वर्ष झाली. फायनल पेपर देत असतो परीक्षेचा, तेव्हा जे मॅथ्स पेपर असतो किंवा संस्कृत पेपर आला किंवा बायोलॉजीचा पेपर, केमिस्ट्रीचा पेपर आला की जे दडपण येतं ते दडपण मला आज जाणवत आहे. कारण मी डोंबिवलीकरांच्या समोर श्रोते डोंबिवलीकर, मी सुद्धा एक श्रोता म्हणून बरेच वेळा कितीतरी अनेक 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 कार्यक्रम असं बसून बघितलं आहे. आता ह्या साईड शब्दच नाही, माझ्या इतका भारावलं मी, भांबवून गेलो. खूप इमोशनल क्षण आहे माझ्यासाठी. तर इमोशनल क्षण आणि तू म्हणालीस की डोंबिवलीकर तुम्हाला आज आवर्जून काही लोकांची आठवण आहे. वक्तृत्व स्पर्धा ही सहज सौंदर्य विद्यामंदिरचा स्टुडंट विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. पहिलं पारितोषिक मला आबा पटवारीच्या हाती मिळालं होतं. आबासाहेबांच्या हाती मिळालं होतं ते आठवलं. आणि दुसरं व्यक्तिमत्व गुरु पारखी, त्यांना आई नेहमी म्हणते, ज्यांनी मला पहिल्यांदा स्टेज व्यासपीठ दिलं, वाजपेयी सर. आज त्याची खूप 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 आठवण येत आहे. खूप मिस करतो मी त्यांना, वाजपेयी सर. आणि डोंबिवली भूषण, अलका भुतारी मावशी, अनेक महिलांना पौराणिक शिकवून आत्मनिर्भर करणारी माझी गौरी पुणे मावशी, ज्योतिष रत्ना रोहिणी मावशी, सगळ्यांना नमस्कार. आणि तुम्हा सगळ्या रसिक श्रोत्यांना तंबिट्टू अगदी प्रेमाने, अगदी बोलवून आवर्जून तंबिट्टू खायला घालणारी माझी स्मिता मावशी,
सगळ्यांना वंदन करतो. थँक्यू सो मच तुम्ही आला. आता जास्त बोलत नाही, आता सुरुवात करूया संध्याला. तर गणपती बाप्पाला वंदन करूया, गणेशाचं वंदन. डॉक्टर विदुला जाधव गणेश वंदन. ओंकार प्रधान.
तर त्याच्या कानात सूर असतो. सुरांचे पक्के श्रोते पडतात डोंबिवलीला, बरोबर ना? काय तर आम्ही सगळे नवीन आहोत, दर्पणाखाली आहोत, कारण डोंबिवली गणपती मंदिरात आहोत. दर्पण आहे, समावून घ्या, काही चुकलं मानलं तर. पण टाळ्या येऊ द्या, म्हणजे ते आमच्यासाठी ग्लुकोज आहे. आमचे डॉक्टर नेहमी म्हणतात, डॉक्टर विनोदा, की आमच्यासाठी ग्लुकोज एक्सटर्नल नाही लागत, फक्त टाळ्या पडल्या की आपोआप तरतरी येते. आम्हाला चहाची सुद्धा गरज लागत नाही. तर त्यामुळे बस टाळ्या आल्या की आमचे सूर लागतील. पुढच्या पुष्पमाला फार सुंदर असं एक भजन दत्तगुरूंचं रसिका वेडेकर याला विनंती करतो. दादा कडकडे म्हटलं की काय आठवतं रे? अजितदादा कडकडे म्हटलं तर ते निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. आणि अतिशय भाग्यवान असतात की त्यांना मातीचे बोई व्हायला मिळतं. भाग्याने अनेक जन्मांच्या पुण्याने पालखीचे बोई व्हायला मिळतं. ऐकूया आणि पालखी म्हटली की ते अजून एक पण आठवतं. दरवर्षी जेव्हा शोभायात्रा निघते तर पहिल्यांदा पालखी फ्रेंडशिप सोसायटी समोर थांबायची. अजूनही थांबते. फ्रेंडशिप सोसायटी समोर थांबणार, तिथे दर्शन घेणार आणि मग तिथून भागशाळा मैदान, कान्होजी जे हे मैदान आणि मग तिथून पुढे. वन्स अ डोंबिवली तर ऑलवेज अ डोंबिवली. Thank you.
मस्तच. म्हणजे असा कोरस, अख्खा ऑडियन्सचा कोरस ताला, सुरा, लय फक्त डोंबिवलीत होऊ शकतो. तिथे आपल्यासाठी जोरदार टाळ्या. सगळेजण कलाकारांसाठी वाढवतात, पण डोंबिवलीमध्ये आपण आपल्यासाठी टाळ्या वाजवतो. एकदा मी प्रवचनचे नोट्स काढत होते. मोक्ष प्राप्तीचे रहस्य असा विषय मला मिळाला होता गोंदवलीच्या महाराजांच्या केंद्रामध्ये उत्सवामध्ये. त्याच्यामध्ये सारखा मोक्ष मोक्ष येत होता. मी माझी खट्यानात आली आणि त्याच्यात डोकं मध्ये किती वेळा मोक्ष मोक्ष लिहिलंय, कुठे मिळतो का मोक्ष. तिला म्हटलं भीमागिरी जा, पंढरपूरला जा, त्या वाडीमध्ये जा, तुला मिळेल मोक्ष. आणि खरंच तिथे मिळतं. तुकाराम महाराज म्हणतात सोपी गेली पाया वाटत, मोक्षाची पायवाट सोपी तिथे होते. खेळ मांडी येणार. रश्मी बोलते.
झोपडीची खूप सुंदर अशी कल्पना आपल्याला सांगताय. ही कल्पनाच आहे खरं. चांदणं बघावं, झोपल्याना झाडं बघावी, चंद्र बघावा. आज या सिमेंटच्या जंगलांमध्ये हे फक्त स्वप्नात राहून गेलेले आहे. पण ते खूप सुंदर असं झोपडीचं वर्णन केलेलं आहे. धन्यवाद. खूप खूप छान, खूप छान. थोडेसे डोळे पाणावलं म्हणजे सगळं आठवलं. आई धन्य तू अशी कथा एक खूप सुंदर असं भजन पंढरीनाथ झडकरी आता फार सुंदर कसं
आणि आता याला प्रत्युत्तर बघा डॉक्टर विजला कसे देतात. खूप सुंदर असं सांगत नाही मी, अनुभवूया आपण. अनुभवा.
त्यावेळी तयार म्हणजे घेराव पूर्वीच्या काळी राज्यावर वाड्यावर किंवा गावावर शत्रू वेढा घालायचे आणि तिथल्या सगळ्यांना जिंकून देऊन जायचे.
कसं सिलेक्ट करावं फारच कठीण होतं. मग म्हटलं आता एक युक्ती सुचली. ते डॉक्टर प्रकाश जाधव त्यांना एक अचानक युक्ती सुचली. म्हणजे आपण एक काम करेल, आजकाल ते फॅशनमध्ये पण आहे, आपण वेगवेगळे कार्यक्रम बघतो, टी व्हीवर बघतो, ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन स्टेजवरती बघतो. मेडली हा प्रकार फार आहे असं नाही का मेडली. त्यामुळे आपण एक भजनाची मेडली गाणी करू. म्हटलं ठीक आहे, डॉक्टरांचा शब्द पाळलाच पाहिजे, पाडून शक्य एवढा. तर म्हटलं ठीक आहे, आपण एक गणपती बाप्पाची छान मेडली करूया. तर ऐकूया ती मेडली आता जरा वेगळा एक्सपेरिमेंट आहे. तर मेडली बाप्पाची डॉक्टर प्रकाश जाधव. तर बाप्पाची इतकी छान छान गाणी आहे, कोणतं गाणं आहे कोणतं बघावं असं आम्हाला नव्हतं. अगदीच.
हे सुद्धा आधी बीजेकडे आपण ओरिजिनल ऐकलेलंच आहे, दुसऱ्याचाही बोलायचं आहे, केशवराव बोलायचं आहे. पण हे जे आहे परत पहिल्यांदा डोंबिवलीकरां समोर आम्ही म्हणतोय तसं पूर्ण चाल वेगळी, भाव वेगळा आहे, शब्द सारखेच आहेत पण भाव खूप वेगळा आहे. आणि हे स्वरबद्ध रघुनाथ आणि अविनाश यांनीच केलेलं आहे. त्यामुळे सांभाळून घ्या. सांगण्याचा उद्देश म्हणजे सांभाळून घ्या, शाखेत सारखे नाही, सांभाळून घ्या. सर्वांना मागी गणेशोत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. आमच्या गायकांकडून, वादकांकडून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान प्रतिसाद देता तुम्ही. खूप आवडते आम्हाला. एकदा सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
पंडितजी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. या 3 शब्दामध्ये सारी सृष्टी आणि सारी दृष्टी सामावलेली आहे. आपण सारे विनाकारण इकडे तिकडे भटकत असतो. काशी यात्रेला जा, चारधामला जा, व्रत वैकल्य खूप काही करत असतो. पण आता हे जे गीत आहे ना, या गीताचा गीतकार म्हणतोय की कितीही शोधलं तरी स्वप्नांचा नागोबा वेटाळूनच आपल्या मनाला लागलेला असतो. दिवसाचं कधी अमृत होत नाही असं तो म्हणतोय. आणि आपल्या सुखाची डफली आणि दुःखाची बासरी ही कायम वाजत असते. कधीही वासना तृप्त होत नाही. एका शब्दात सांगायचं झालं की जसं हॉटेलमध्ये टेबलवरती एक टिश्यू पेपरसाठी पांढरा डबा ठेवलेला असतो आपल्याला. आपण तो एक काढला की त्याला चिंतूनच दुसरा येतो. तशी आपली एक इच्छा, आपली एक वासना पूर्ण व्हायच्या दुसरी काढलेलीच असते. कधीच कमी होत नाही. आणि म्हणून ते कवी सांगते की फार दूर आहे तुमचा भक्त दुर्गेश्वर. ते तुमचा देव तुमच्याकडे फक्त भक्तीनेच अशी शक्ती आहे की तो आपल्या अधीन होतो. सुंदर आवाजामध्ये गाऊन टाकत आहे, हिंदी भजन आहे, पण त्याचे शब्द अतिशय मन लावून ऐका म्हणजे लक्षात येईल की काय ज्ञान आहे.
आले. अंजलीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान डॉक्टर प्रकाश. डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर विद्लाई असे डॉक्टर आहेत तर ते कॅमेरा सेटवर इथे येईपर्यंत त्याच्याबद्दल 2 शब्द बोलतो. हे प्रिस्क्रिप्शन मध्ये माहिती काय दिलं, हे औषधं वगैरे खूप कमी लिहितात आणि आपली 2-4 गाणी त्याच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये ऍड करतात आणि म्हणतात हे ऐकलं तुम्हाला बरं वाटेल. हो हे बघा पेशंट पण आलो ना गाडीच ऐकलं ना तुम्ही याची आणि बरे होतं ना बघा सगळ्यांचे आवडते डॉक्टर.
कदाचित वर्ल्ड रेकॉर्ड होईल हा एवढा मोठा कोरसचा. आपल्यासाठी जोरदार टाळ्या. वाव, क्या बात. आई, मला घड्याळ पण समोर आहे आणि मावशी पण बघते. तर फक्त गाण्यानेच का बरं सगळ्याचं अभिवादन करावं, का नाही एखादं नृत्याविष्कार बघितला तर. हा, तर आदिती, कुमारी आदिती. हो हो हो.
जी आहे आपली अदिती, आपली लावणी आहे. अदिती म्हणजे आपल्या अविनाशी आणि मंजिरीची मुलगी आहे आणि आपल्या संपदावर जी नाळ आहे तिच्याकडे बघूनच कळत असेल किती ग्रेसफुल डान्स आहे तिचा. या सगळ्या कलाकारांना बाप्पाचा प्रसाद देऊन आपण त्यांचा सन्मान करूया. या सगळ्या या सगळ्याचं संगीत संयोजन करणारे अविनाश संपगावकर यांचा अलकाताईंनी सन्मान करावा. घराची परडी आणि बाप्पाचा प्रसाद असं आमचं सन्मानाचं स्वरूप आहे. डॉक्टर विनय अध्यापक, डॉक्टर विदुले, डॉक्टर विदुला जाधव यांचा सत्कार सुहाजी आंबेकरांनी करावा अशी विनंती करते. डॉक्टर प्रकाश जाधव, प्लीज. डॉक्टर नवीन शेणॉय, रश्मी मोंगे, राजे कानेटकरांनी त्यांचा सत्कार करावा अशी विनंती करते. रसिका पेडेकर, रघुनाथ रुपवते, रीतम महाले, कमान प्रीतम. संगीत विशारद आहे प्रीतम आहे. आशय बोरकर, कीबोर्डवर साथ करणारे निर्मिती जुवाणकर, सगळा तरुण कलाकारांचा संच आहे. पखवाजवर सर्वज्ञ कुलकर्णी, हार्मोनियम आणि संगीत संयोजन करणारे सई कुलकर्णी. संगीत विशारद आहे. आता मराठी FM गोल्डवरतीचा इंटरव्ह्यू सुद्धा झाला आहे आणि हार्मोनियम फार सुंदर आणि सूत्रसंचालन करणाऱ्या प्रीतीताई संपगावकर. आज या व्यासपीठावर नाथ, मुलगा आणि आजी हे तिघं एकत्र आले आणि तिघांनीही कला सादर केलेली आहे. प्रीती संपगावकर आणि या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करणाऱ्या मंजिरी संपगावकर. आणि आता आपल्या समोर सुंदर नृत्यविष्कार केलेले मंजिरी संपगावकर, आदिती संपगावकर. मृणाल कुलकर्णी, हे जे वादक होते सगळे, आम्ही सगळे वादक, त्यांचे गुरु हे आमचे सगळ्यांचे गुरु मृणालताई होत्या. त्यांच्या हाताखालून शेकडो संगीत विशारद घडलेले आहेत आणि घडत राहते. मृणालताई हो, थोडक्यात सगळ्यांचा जर परिचय करायचा असेल तर आमच्यापैकी वाद्यवृंद सोडून, वाद्यवृंद सगळे प्रोफेशनल आहेत आपल्या आपल्या क्षेत्रात. पखवाज, पेटी, हार्मोनियममध्ये सगळे विशारद आहेत. पण जे गायक कलाकार आहोत आम्ही, आईला मी बघत, आईला मी त्याच्यात घेत नाही. आम्ही जे गायक कलाकार आणि जे काही थोडंसं मी निवेदन करतो असं मी स्वतःलाच समजवतो, स्वतःलाच म्हणतो. तर आम्ही कोणीही प्रोफेशनल नाही. आम्ही सगळे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये कामं करतो. डॉक्टर आहेत, कोणी स्वतःचा स्टुडिओ चालवतात, कोणी हेल्थमध्ये आहेत, कोणी काय करतं. पण सगळ्यांना एकच हौस आहे की सूर्य दिनाचं. आणि तुमच्यासारख्या रसिक श्रोत्यांसमोर ऑडिशन हो,
तुमचा सगळ्यांचा